नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता प्रतिमाच्या बाबतीत जे प्रिया वागत आहे त्यामुळं सायली खूप डिस्टर्ब असते. सायली रूममध्ये आलेली असते आणि अर्जुनला सांगू लागते की अर्जुन सर तुमच्या लक्षात येतंय का, म्हणजे मला कळत नाही आहे, प्रतिमा त्याने पहिलं नाव म्हणजे जेव्हा 22 वर्षानंतर आज ती बोलायला लागली तेव्हा पहिलं नाव तिने तन्वी असं घेतलं. परंतु लक्षात आलं का तुमच्या, जेव्हा तन्वी समोर येते तेव्हा प्रतिमा त्या हायपर होतात आणि त्यांना तन्वी आपल्यासोबत नको असते. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, हे सगळं मला पटतंय, परंतु लक्षात येतंय का. तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण ती खरी तन्वी नाही आहे. पण सायली म्हणत असते की तसं नका समजू, आज मला तिच्या डोळ्यात प्रतिमात्यांविषयी प्रेम दिसलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही काही जरी बोललात ना तरी मला माहिती आहे की ती कशी आहे, तिचं काय चाललेलं आहे, ती कशी वागते, त्याचबरोबर प्रतिमात्याच्या बाबतीत ती काय करत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि त्याचबरोबर त्या मलाही माहिती आहेत. तेव्हा अर्जुन सायलीला सांगत असतो की तुम्ही कितीही म्हणालात ना तरी तन्वीमध्ये बदल झाला आहे तो मी कधीच ॲक्सेप्ट करू शकत नाही. जेव्हा अर्जुन हे सांगत असतो तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अर्जुन सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं काही नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की मी जे सांगते ना ते बरोबर आहे, कारण प्रतिमात्यांच्या बाबतीत जरी तसं असलं तरी मला कुठंतरी मनातून वाटतंय की तन्वीला तिच्या आईबद्दल खूप वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो हे फक्त तुम्हाला वाटतंय, तन्वीला नाही वाटत. आज तुम्हाला माहिती आहे का, मी एवढा प्लॅन भारी केला होता, त्यामध्ये कळणार होतं आज तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे का नाही, पण तुमच्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. सायली म्हणते म्हणजे मी काय केलं. तेव्हा अर्जुन सांगू लागतो अहो तुम्हीच तर गोंधळ घातला ना, म्हणून तर हा सगळा प्रॉब्लेम झाला. म्हणजे तुम्ही मला फोन केला आणि नेमकं त्याच वेळेस तन्वीच्या पायात काच घुसलेली होती आणि ती काच काढण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि तुमचा फोन आला म्हणून ते राहिलं ना सगळं, आणि मग तिला कळलं आणि मग लगेचच उठून आम्ही तिथून आलो. तेव्हा सायली म्हणते हे बघा अर्जुन सर तुम्ही जे बोलताय ते सगळं मला पटतंय, पण आता मी काय सांगते ऐका, मला ना तिच्या डोळ्यात तिच्या आईविषयी खरं प्रेम दिसतंय. हे जे तुम्ही आता मागं लागलात ना ह्या सगळ्या गोष्टींच्या, ह्या गोष्टी सोडून द्या, या गोष्टींमुळं हातात तर काहीच लागणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, काहीही झालं तरी मी शांत बसणार नाही, असं अर्जुनचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया आता महिपतकडे आलेली असते, कारण तिला नागराजने आणि महिपतने कॉल करून बोलवलेलं असतं. कारण नागराजला घरी फोन आलेला असतो, रविराजने घरातल्या सगळ्यांनी सांगितलेलं असतं की प्रतिमा वहिनींची वाचा परत आलेली आहे, प्रतिमा बोलायला लागलेली आहे. आणि नागराजला हा आनंद तर त्यांच्यासमोर दाखवायचा असतो, पण हा जो गोंधळ झालेला असतो तो दूर करायचा असतो, म्हणून त्याने प्रियाला बोलवून घेतलेलं असतं आणि तो महिपतकडे आलेला असतो. जेव्हा आता नागराज हा महिपतकडे येतो त्यावेळेस प्रियालाही बोलवून घेतलेलं असतं आणि नागराजने येऊन सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की नक्की प्रियाने काय काय गोंधळ घातलेला आहे. जेव्हा हे सगळं आता नागराजने महिपतला सांगितलेलं असतं तेव्हा प्रियाची मात्र वाट लागलेली असते आणि इकडे प्रिया म्हणत असते की खरंच माझ्याकडून चुकलं, मी तिथं असायला पाहिजे होतं, असं प्रिया बोलत असते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज म्हणतो की पण तू कुठं होतीस त्यावेळेस, ते कळलं नाही आहे मला आत्ता. तेव्हा प्रियाला लगेचच इकडे तसं विचारल्यावर प्रिया म्हणते मी अर्जुनकडे होते. हे ऐकल्यानंतर अर्जुनला म्हणजे इकडं नागराजला आणि महिपतीला धक्का बसतो. त्यांचं असं म्हणणं असतं की तू काय बोलतेस, हे कळतंय का तुला आम्ही तिथं कोणत्या कामासाठी पाठवलेलं होतं आणि तू सरळ सांगतेस की मी अर्जुनकडे होते. तुला आम्ही कोणत्या कामासाठी तिथं पाठवलेलं आहे, तू काय करत असतेस, तुला कळतंय का, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज खूप चिडतो. नागराज म्हणतो तुला कळत नाही आहे का, नाही तुझ्या डोक्यात गोष्टी येत नसतील ना म्हणून सांगतो तुला, तू जरा लक्षात घे, नक्की तुझं काय चाललं आहे ना हे जरा आठव, कारण तुझ्यामुळं काय होणार आहे कळत नाही आहे तुला. त्यावेळेस मात्र इकडे नागराजला राग येतो आणि नागराज प्रियाचा गळा दाबतो, कारण इकडे महिपतला तर खूपच राग आलेला असतो आणि महिपतला असं वाटत असतं की हा सगळा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग नागराजच प्रियाचा गळा आवळतो. प्रिया मात्र अगदी श्वास रोखून असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय झालेलं आहे, म्हणून प्रिया विचार करू लागलेली असते. आणि त्यानंतरच आपल्या लक्षात येतं की प्रियाने हा जो काही गोंधळ घातलेला आहे त्यामध्ये आता प्रिया अडकत चाललेली आहे. पण या सगळ्यातून त्यांना एक मार्ग काढायचा असतो, म्हणून ते प्रियाला सांगू लागतात की हे बघ तन्वी किंवा तू प्रिया काय आहेस ती तिथं राहतेस ना त्यांच्या घरामध्ये,
त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की तू काही झालं तरी तिथे आता एक काम करायचं आहे की त्यात सह्या घ्यायच्या आहेत. म्हणजे आता आम्ही प्रॉपर्टी पेपर्स तयार करतोय, त्याच्यावरती तू गुपचूप सह्या घ्यायच्या आहेत आणि सगळ्यांच्या समोर तू असं दाखवून द्यायचं आहे की तू त्यांचीच मुलगी आहे म्हणून हे सर्व करत आहे. सह्या घ्यायच्या गुपचूप आणि ती प्रॉपर्टी मग आम्ही विकू आणि त्यातला काही हिस्सा आहे तुझा हिस्सा तुला देऊ, प्रियाला सांगितलं जातं. आणि तो हिस्सा घेऊन तू गुपचूप निघून जाऊ शकतेस, काही गरज नाही आहे तुला तिथं राहायची. तेव्हा मात्र प्रिया म्हणते, पण अर्जुन? तेव्हा नागराज म्हणतो, अर्जुनला विसर, आत्ता प्रतिमाची वाचा परत आलेली आहे. उद्या जर मेमरी परत आली आणि तिनं जर सांगितलं की तू तन्वी नाही आहे, सायली तन्वी आहे, तर मग काय करणार आहेस? अडकण्यापेक्षा हे जे पैसे मिळत आहेत ना ते घे आणि जा, कुठंतरी फॉरेनला सेट हो, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरी मला आता काहीतरी यातून मार्ग काढलाच पाहिजे. खरं तर प्रिया सुरुवातीला खूप घाबरलेली असते, तिला कळतच नसतं की या सगळ्याचा परिणाम आपल्यावर काय होणार आहे, म्हणून प्रिया घाबरलेलीच असते. तेव्हा मात्र नागराज महिपत तिला समजू लागतात. त्याचबरोबर साक्षीला सांगतात की साक्षी तू सांग हिला नक्की काय होऊ शकतं ते. आणि मग साक्षीला सांगितलं जातं तेव्हा साक्षी म्हणू लागते की हो प्रिया, मी जे खरं हे जे आहेत ते बोलत आहेत ते खरं आहे, या सगळ्या गोष्टींचा तुलाही विचार करावा लागणार आहे. तसं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की ठीक आहे, कारण प्रियाला काही करून आत्ता ह्या सगळ्या गोष्टी तिच्या पद्धतीने करून घ्यायच्या असतात. हा सगळा प्रियाचा प्लॅन असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया असं म्हणते की चालेल, आणि मग प्रिया म्हणते की मी त्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या घेईल आणि प्रतिमाच्या सह्या घेऊन ती प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की मग आपण पुढचं डील करूया, असं बोललं जात असतं. तेव्हा प्रिया आता या गोष्टीसाठी तयार झाली. प्रियाला आता नागराज ते प्रॉपर्टी पेपर आणून देणार असतो, त्यानंतर प्रिया त्याच्यावर सह्या घेणार असते. परंतु प्रिया इतकी चालू असते की नागराज महिपती यांनाही माहीत नसतं, पण आता प्रिया जेलमध्ये जाण्याच्या भीतीने खूपच घाबरलेली असते. त्यानंतर प्रिया म्हणते की ठीक आहे. प्रिया आता घरी येते आणि मग ती प्रतिमाच्या मागे मागे फिरत असते, प्रतिमाशी गोडगोड बोलत असते. आणि मग एकदा काय करते माहिती आहे का, ती प्रतिमाकडे जाते, एक फाईल घेते आणि प्रतिमाकडे जाते आणि प्रतिमाला म्हणते की मला तुझ्या या पेपरवर सह्या हव्यात. अगं आई, तुला माहिती आहे का तू सही कशी करायची, लहानपणी बघ आपण खेळायचो, तुम्हाला लिहायला शिकवायची, मग मला तू दाखव ना सही करून. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही प्रिया, मी आत्ताच याच्यावरती सह्या करणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते की नाही आई, सही करून दाखव ना तुम्हाला, असं म्हणत प्रिया प्रतिमाशी गोड गोड बोलू लागते. प्रतिमा म्हणत असते की मी आधी ते पेपर वाचेल आणि त्यानंतर सह्या करेल. त्यावरती प्रतिमाचं म्हणणं ऐकल्यावर प्रिया म्हणते की काय गरज आहे, तुझ्या मुलीवर एवढा पण विश्वास नाही आहे का? आज 20 वर्षांनी आपण भेटलेलो आहे, आत्ता तू बोलायला लागलेली आहे, तरीही तुला माझ्यावर विश्वास ठेवू नाही वाटत. तू मला सरळ म्हणते की मी ते पेपर वाचेल. त्यावरती लगेचच प्रतिमाला प्रिया सांगू लागते की म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आई, म्हणजे सगळ्यांच्या समोर जे बोललं जात होतं ना ते सगळं खोटं आहे, तुला कधीच माझ्याबद्दल काहीच वाटलेलं नाही, असं इमोशनल ब्लॅकमेल प्रिया करू लागते. पण प्रतिमा मात्र शांत असते. एकतर प्रियाला ना प्रतिमाला ना प्रियाजवळ असलेली अजिबात नको असते, तिचा तो गोंधळ वाटत असतो. आणि त्यानंतर मग प्रिया म्हणते की तुला या पेपरवर सह्या कराव्याच लागतील. तेव्हा प्रतिमाने मात्र आधी हे पाहिलेलं असतं की नागराजने ते पेपर प्रियाला आणून दिलेले आहेत आणि नागराज भाऊजींनी हे नक्की काय केलंय हा प्रश्न प्रतिमाला पडलेला असतो. आणि ती पाहत असते जेव्हा प्रिया सह्या कर म्हणून मागं लागलेली असते, तेव्हा नागराज बाहेरून पाहतोय ही गोष्ट प्रतिमाने पाहिलेली असते. आणि त्याचबरोबर प्रिया इकडे प्रतिमाच्या मागं लागलेली असते आणि प्रतिमा ऐकत नाही, तर प्रिया आता जबरदस्ती करू लागते की आई तुला सह्या कराव्याच लागतील आणि प्रतिमाचा हात धरून ती तिला सही कर म्हणून मागं लागलेली असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा मात्र सही करायला नकार देत असते. प्रतिमाचं असं म्हणणं असतं की नाही, मी त्या पेपरवरती सह्या करणार नाही. पण प्रिया म्हणत असते की तुला सह्या कराव्या लागतील. आणि त्याच वेळीच त्या झटापटीमध्ये प्रतिमा ओरडायला लागते आणि त्याचवेळी तिथे अर्जुन धावत येतो. अर्जुन म्हणतो की हे काय चाललंय? आणि मग प्रियाला तो म्हणतो, तन्वी कळते का तुला सांगितलंय ना सिनियरने की तू प्रतिमा त्याच्या जवळपासही फिरकायचं नाही, आत्ताच्या आत्ता बाहेर हो. आणि ही कसली फाईल आहे असं म्हणता क्षणी प्रिया ते कागद उचलते आणि तिथून पळ काढते, कारण अर्जुनने जर का ती फाईल बघितली तर आपण अडकणार हे तिच्या लक्षात आलेलं असतं. मग अर्जुन प्रतिमाची समजूत घालू लागतो. प्रतिमा आता तू काळजी करू नको, काय झालं
तेव्हा प्रतिमा सांगते की तिने ते प्रॉपर्टीचे पेपर आणलेले होते आणि त्याच्यावरती मला ती सह्या करायला सांगत होती. अर्जुन, मी तुला एक गोष्ट सांगू का? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काय झालं प्रतिमा, तू बिनधास्त बोल माझ्याशी. प्रतिमाच्या मनात एक अर्जुनबद्दल विश्वास असतो, कारण प्रतिमाचा जीव अर्जुनने वाचवलेला असतो, त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलेला असतं, त्याचबरोबर सायलीकडे भेटायला गेलेला असतो घेऊन. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं प्रतिमा म्हणते की अर्जुन, मला एक गोष्ट तुला सांगायची. अर्जुन म्हणतो बोल ना प्रतिमात्या. आणि मग प्रतिमा अर्जुनला सांगू लागते की मला सगळं आठवतंय, पण मी हे सगळं नाटक करते. अर्जुन म्हणतो काय सांगतेस प्रतिमात्या? तेव्हा प्रतिमा सांगते की हो, ती जी तन्वी म्हणून जी मुलगी आहे ना, ती मला वाटतच नाही आहे की आपली तन्वी आहे. अर्जुन म्हणतो तुला पण असंच वाटतं का प्रतिमात्या? तेव्हा प्रतिमा म्हणते म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, मलाही तसंच वाटत आहे, म्हणून मी त्याच गोष्टीचा शोध घेत आहे. मला सुमन काकीने सांगितलेलं होतं तिच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे, म्हणून मी तो शोधायचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस प्रतिमा सांगते हो का? आणि मग प्रतिमा म्हणू लागते की अर्जुन, मला वाटतच नाही आहे की ती आपली तन्वी आहे, म्हणून मी एक गोष्ट करायची ठरवली की आपण तिचा शोध घेऊया. तोपर्यंत घरात कोणालाही सांगायचं नाही की मला सगळं आठवतंय, कारण ही मुलगी आपल्या आयुष्यात का आलेली आहे, तिला आपल्याकडून काय पाहिजे. आज तिनं प्रॉपर्टी पेपर घेऊन आली होती आणि त्याच्यावर मला जबरदस्ती सह्या करायला लावत होती. ही गोष्ट जेव्हा प्रतिमा अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की प्रतिमा, त्या काळजी करू नको, हे डील आपल्या दोघांमध्ये झालेलं असेल आणि याबद्दल कोणाला काही कळणार नाही, आपण या गोष्टीचा शोध घेऊया. आता अर्जुन आणि प्रतिमा दोघं मिळून हे शोधून काढणार आहेत की प्रियाचा नक्की मनसुबा काय आहे, ती सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरात का घुसलेली आहे, आणि प्रतिमाची तर मेमरी आता परत आलेली आहे, त्याही एक आनंदाची गोष्ट आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.